मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्याचं धाडस बघून काव्यानं फक्त तिच्या समोर जाऊन आपलं मन मोकळं केलेलं आहे आणि आता त्यानंतर ती स्वतःच्याच नवऱ्याचं लग्न रम्यासोबत सुद्धा लावणार असं तिने चक्क पार्थला सुद्धा सांगितलेलं आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. मित्रांनो, इथे रम्या डायरेक्टच त्यांना सांगते की मनाने दुसऱ्या मुलासोबत प्रेम करणाऱ्या मुलीशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला आलेले आहात. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि विक्रम तर रम्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा रम्या कहरच करते आणि तिने येतानाच आपल्या गळ्यामध्ये पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं असतं आणि ते मंगळसूत्र ती सगळ्यांना दाखवू लागते आणि ती म्हणते की हे मंगळसूत्र पार्थने लहानपणीच माझ्या गळ्यामध्ये बांधलेलं होतं. तर तेव्हा सुद्धा सर्वजण आश्चर्याने डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा मात्र आशिष रागाने लालबुंद होतो आणि तो उठूनच उभा राहतो. तर त्याच्याबरोबर सर्वजणच उठतात आणि आशिष म्हणतो की अरे विक्रम, ही मुलगी काय बोलत आहे. तर त्यावर विक्रम आशिषला थोडासा शांत करायचा प्रयत्न करत असतो आणि हे काही नाही असं तो म्हणत असतो. तर तेव्हा रम्या त्याचं वाक्य खोडते आणि स्पष्टपणे म्हणते की मला जर विचारेल ना तर माझं लग्न झालेलं आहे. पार्थला मनापासून मी माझा नवरा मानलेला आहे. आणि ती पुढे अनुजा म्हणजेच प्रतीकच्या आईला विचारते की तुम्हाला चालेल का अशी मुलगी सून म्हणून घरात आलेली. तर तेव्हा कुणालाच काहीच सुचेनासं होऊ लागतं. तर त्यावेळेस मानिनी मात्र आता खूपच रागाला येते आणि ती रम्याला रागाच्या स्वरातच विचारते की अगं रम्या, तू हे काय वेड्यासारखं बोलत आहेस. तर त्यावर रम्या तिला म्हणते की अगं मामी, तू यांना सांगितलं नाहीस का की माझं आणि पार्थचं लग्न लहानपणीच झालेलं आहे. आणि ती त्यानंतर पार्थकडं बघते आणि म्हणते की माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे, हे आपल्या घरामधल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आता ते सर्व ऐकल्यानंतर अखेर अनुजा म्हणते की ही मुलगी काय बोलत आहे. तर त्यावर रम्या तिलाच उत्तर देते की तुम्ही ना हे कोणाला सुद्धा विचारू शकता, घरातल्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. आणि ती त्यानंतर विक्रम समोर जाते आणि मामा सांग ना यांना, मी पार्थच्या प्रेमात आहे हे तुला माहिती आहे ना रे. आणि त्यानंतर ती मानिनी समोर सुद्धा जाते आणि तुम्ही मामीला सुद्धा विचारू शकता, तिला सुद्धा सर्व काही माहिती आहे. आणि मामी, तू इतकी वर्ष झाली बघत आहेस ना मला, पार्थ जेवल्याशिवाय मी घास सुद्धा खात नाही, हे सर्व सांग ना त्यांना. तर त्यानंतर ती जीवाकडे सुद्धा हात करते आणि हा आमचा जीवा आहे असं म्हणून त्याच्यासमोर सुद्धा ती जाते आणि त्याला म्हणते की अरे जीवा, तुला तर माझ्या प्रेमाबद्दल सगळं माहिती आहे ना. आणि तुला मी माझं कपाटसुद्धा दाखवलेलं आहे. तिथे पार्थचे फोटो आणि माझ्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत. हे सगळं तू सांग ना यांना. आणि त्यानंतर ती म्हणते की मावशी, काका, आई, तुम्ही कोणाला सुद्धा विचारू शकता, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. आणि हे सुद्धा जाऊ देत, ही तर सगळी घरचीच माणसं आहेत. पण त्यानंतर ती नंदिनी आणि काव्याकडं हात करते आणि या दोघी तर आत्ताच लग्न करून या घरामध्ये आलेले आहेत. पण तुम्ही नंदिनीला विचारा, ती सुद्धा तुम्हाला तेच सांगेल. आणि माझं पार्थवरती प्रेम आहे ना, हे तिचं पार्थसोबत लग्न होण्या अगोदरच तिला माहिती होतं. पण माझी विलपॉवर इतकी स्ट्रॉंग आहे ना की तिचं पार्थबरोबर लग्न झालंच नाही. असं ती बोलल्यानंतर सगळ्यांना झटकाच बसतो आणि पुढं ती पार्थ समोर जाते आणि म्हणते की हा माझा पार्थ आहे, फक्त माझाच आहे. तुम्ही माझ्या पार्थला सुद्धा विचारू शकता, हे माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र त्यानंच बांधलेलं आहे. तर ते ऐकत असताना मात्र सर्वजण सुन्नत झालेले असतात आणि कोणी काही न बोलता फक्त तिच्याकडेच बघत असतात. तर रम्या पुढं म्हणते की ज्याला मनापासून मी माझा नवरा मानला आहे ना, तुम्ही त्याला विचारा. आणि ती पार्थला सुद्धा विचारते की सांग ना पार्थ, मी खोटं बोलत आहे का. तर यावेळेस आता वसुंधरा रम्याला थांबवायचा प्रयत्न करते आणि ती तिला म्हणते की रम्या, आता बास कर आणि हे काय बोलत आहेस तू. तर त्यावेळेस रम्या तिच्या आईजवळ जाते आणि काय झालं आई, मी बोलत आहे ते खरं आहे म्हणून तुला त्रास होत आहे का. आणि अगं, तुला तर माझं सुखच हवं होतं ना, मग हे आहे माझं सुख, माझं पार्थ, असं म्हणून त्याच्याकडे चक्क ती हात करूनच सांगते. तर त्यावर वसुंधरा परत एकदा रम्याला म्हणते की अगं रम्या, आता बास कर, आता गप्प बस तू, पार्थचं लग्न झालेलं आहे. आता त्यावर रम्या तिला उत्तर देते की अगं आई, असू देत ना, होऊ देत ना लग्न त्याचं, त्याने काहीच फरक पडत नाही. असं ती बोलल्यानंतर विक्रम समोर जाते आणि त्याला म्हणते की मामा, मी हे कधीच सांगणं बंद केलं आहे ना की माझं पार्थसोबत लग्न करून द्या आणि ते नकोसुद्धा करू, इट्स ओके. आणि त्यानंतर ती पार्थसमोर जाते आणि
मी पार्थला कधीच आपलं मानलेलं आहे. माझं पार्थवरती जीवापाड प्रेम आहे आणि आयुष्यभर ते तसंच राहील, असं सांगत असताना काव्या तिच्या समोरच उभी असते आणि ते सर्व बघताना तिला मात्र जोराचा शॉकच बसलेला असतो आणि तिचं धाडस बघून ती भारावूनच गेलेली असते. तर रम्या पुढं म्हणते की त्याच्या या प्रेमामध्ये माझं हे आयुष्य मी संपूर्ण असंच काढायला तयार आहे. तर तेव्हा मात्र आशिष समोर आणि त्याच्या घरच्यांच्या समोर बाकीच्या सर्वांची मानं खालीच गेलेली असतात. तर त्यानंतर रम्या म्हणते की मला जे बोलायचं होतं ना ते माझं बोलून झालेलं आहे. तेव्हा आपण हा विषय इथेच थांबूयात आणि प्लीज इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार कोणीसुद्धा करू नका. आणि ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांना एवढा मोठा शॉक बसतो की सगळेजण आपले तोंड मोठेच करतात. तर हे सर्व बोलणं झाल्यानंतर रम्या तिथून निघूनच जाते आणि ती आपल्या खोलीत जाऊन सगळे दागिने काढून फेकून देऊ लागते. तर तिच्या मागे मागे वसुंधरा आणि मंजूसुद्धा तिथं येतात. तर वसुंधरा रागाच्या स्वरामध्येच रम्याला म्हणते की रम्या तू असं का वागलीस? तर रम्या तिला म्हणते की का काय झालं, बरं वागण्याचा ठेका काय मी एकटीनेच घेतलेला आहे का या घरामध्ये? आणि इतके दिवस मला यांनी रडवलेलं आहे ते दिसलं नाही का तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी आजपर्यंत कधीसुद्धा माघार घेतलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा घेणार नाही. तर त्यावर वसुंधरा तिला म्हणते की रम्या आयुष्यामध्ये थोडीशी दिशा बदलली म्हणजे माघार घेतली असा त्याचा अर्थ निघत नाही. बाळा मी इतके दिवस तुला कधीसुद्धा म्हणाले नव्हते की पार्थचा विचार सोडून दे, पण मला दिसत आहे की आजूबाजूची माणसं पुढं गेलेली आहेत आणि तू मात्र तिथल्या तिथेच आहेस आणि तू जर अशी राहिलीस ना तर तू एकटी पडशील बाळा. आणि शेवटी तू ठरवायचं आहेस की तुला आयुष्यात फक्त जिंकायचं आहे की आनंदीसुद्धा राहायचं आहे. आणि जर आई म्हणून तू मला विचारशील ना तर मला तुला आनंदी झालेलंच बघायचं आहे. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं आणि ते सुद्धा तू देऊ शकली नाहीस ना. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई तू जे मला मागितलं होतंस ना ते तर मी तुला दिलेलंच आहे. तुझी इच्छा होती ना की मी मुलाला भेटावं, मग मी हो म्हणाले आणि मी भेटायलासुद्धा आले आणि छान तयार होऊनसुद्धा आले होते. त्या मुलाला भेटले, त्याच्या आईवडिलांना बघितलं आणि म्हणजेच मी तुला दिलेला शब्द पाळलेला सुद्धा आहे. त्यावर वसुंधरा मंजूला म्हणते की मंजू तू बघितलंस का कसं बोलत आहे ही? आणि पुढं ती रम्याला म्हणते की मला खरंच असं वाटलं होतं की तू इतकी छान आवरून तू खाली आलीस म्हणजे तू लग्नाला होकारच देणार आहेस, पण मग खाली येऊन तू असं का वागलीस आणि हे सगळं काय करून बसली आहेस तू? असं ती सांगत असतानाच बाहेरून सर्वजणच तिथं येतात. तर विक्रम खूपच रागात असतो आणि तो म्हणतो की मूर्खपणाच केलेला आहे तिने, निव्वळ मूर्खपणा केलेला आहे. आणि तो रम्याला म्हणतो की रम्या आज तू जे काही वागलं आहेस ना, जे काही तू केलं आहेस ना त्याने माझ्या मित्रासोबत असलेले माझे इतक्या वर्षाचे संबंध बिघडलेले आहेत, हे कळत आहे का तुला? आणि तुला जर मुलगा बघायचाच नव्हता, तिकडं यायचंच नव्हतं ना तर तसं तू आम्हाला अगोदरच सांगायचं होतंस आणि हा असला तमाशा करायची काय गरज होती तुला? असं तो जोराने ओरडतच तिच्यावरती बोलत असतो. त्यावर रम्या विक्रमला म्हणते की अच्छा असं आहे का? म्हणजे तुम्ही मला पहिला मुलगा दाखवल्या क्षणी मी त्याला होकार द्यायचा असा नियमच होता का आजच्या संध्याकाळचा? आणि हे मला माहिती नव्हतं. मला वाटलं होतं की फक्त मुलगा बघायची अट आहे, पसंत करायची नाही. तर तेव्हा मानिनी आता रागाच्या स्वरातच रम्याला म्हणते की रम्या तू आता उगीचच शब्दात पकडू नकोस आणि हे असं तुला कोणीसुद्धा आणि काहीसुद्धा म्हणालेलं नव्हतं. तुला मुलगा पसंत पडला नसताना तर आम्हाला मान्य होतं, तू नकार द्यायचा होतास, कोणीच काहीच बोलणार नव्हतं तुला. पण आता या सगळ्यासाठी पार्थचं नाव घेण्याची तुला काही एक गरज नव्हती. आणि आता रम्या तू एक गोष्ट कळत आहे का तुला की पार्थचं लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तुला त्याच्यावरच्या प्रेमाचा झेंडा फडकवायचाच असतो आणि तुला काहीच वाटत नाही. पण चार चौघांच्या मध्ये हे असं ऐकूनसुद्धा आम्हालाच लाज वाटते. आणि तुला काय वाटत आहे की तू मोठा पराक्रम गाजवलेला आहेस का आज? पण तुला माहिती नाही याला तर पळकुटेपणा म्हणतात. आपला भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्याची हिंमत लागते आणि ती हिंमतच तुझ्यामध्ये नाही. अरे देवा, तुझ्या मूर्खपणामुळे आपल्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागणार आहे कोणास ठाऊक. असं बोलल्यानंतर रम्या मानिनीला म्हणते की तुम्हाला सहन करावं लागत नाही तर या घरामध्ये फक्त मीच सहन करत आहे. मन मारून तोंड दाबून प्रत्येक दिवस मी कसा ढकलत आहे ना ते माझं मलाच माहिती आहे. त्यावर वसुंधरा रम्याला थांबवायचा प्रयत्न करू लागते.
तर रम्या तिलाच म्हणते की आई बास, खूप बोललात तुम्ही सगळेजण सुद्धा, आता फक्त मीच बोलणार आहे. आणि त्यानंतर ती विक्रम समोर जाते आणि त्याला म्हणते की मला सांग मामा, मी आले होते का तुझ्याकडे माझ्यासाठी स्थळ बघ म्हणून? मी म्हणाले होते का की माझ्यासाठी मुलगा बघ? नव्हते म्हणाले ना, मग माझ्यासाठी का मुलगा बघितलात? आणि माझं पार्थवरती प्रेम आहे, माझं त्याच्यासोबत लग्न करून द्या, हे पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा तुम्ही सोडलात का तुमचा हट्ट? असं ती सांगत असताना काव्या मात्र आश्चर्यानेच तिच्याकडं बघत असते. तर रम्या पुढं म्हणते की तुम्ही तुमचा हट्ट सोडला नाही ना, मग मी सुद्धा माझा हट्ट सोडत नाही. मग अशामध्ये तुम्ही सगळे बरोबर आणि मी एकटी चुकीचं असं कसं काय बोलू शकता तुम्ही? आणि या घरामध्ये प्रत्येकजण स्वतःला हवा तसाच वागतो, मामा, मामी आणि मावशी. आणि इतकंच नाही तर नंदिनीसुद्धा तिला हवं होतं म्हणूनच तिनं हे लग्न मान्य केलं. आणि काव्याने घरामध्ये कसं सुद्धा वागलं ना तरीसुद्धा ते चालतं. पार्थ सगळं काही जुळवून घेत आहे आणि जीवा तर कशामध्येच नसतो, तरीसुद्धा ठीक आहे, त्याचासुद्धा चालेल. आणि फक्त जर मीच माझ्या मनासारखं वागले ना तर सगळ्यांचे संबंध इथेच खराब होतात. असं बोलत असताना मात्र सर्वजण तोंड बंद करून तिचं फक्त ऐकत असतात, कारण त्याच्यावरती कुणाकडे काहीच उत्तर नसतं. तर रम्या पुढं म्हणते की मला फक्त एकच संबंध जोडायचा आहे, माझा आणि पार्थचा. हे कसं काय कळत नाही तुम्हाला? आणि हे बोलल्यानंतर सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो. तर रम्या पुढं म्हणते की तुम्ही काहीसुद्धा केलं ना तरीसुद्धा मी माझं प्रेम अजिबात विसरणार नाही. आणि त्यानंतर ती हातच जोडते आणि म्हणते की तुम्ही सगळ्यांनी इथून निघून जा, मला एकटीला सोडा, मला जगू द्यात. तर तेव्हा एक एक करून सर्वजण तिथून निघून जातात. आणि शेवटी पार्थसुद्धा रागानेच तिच्याकडे बघतो आणि तो सुद्धा तिथून निघून जातो. तर त्यानंतर मंजू वसुंधराला चल असं म्हणून तिथून घेऊन जाते. आणि सगळ्यात शेवटी काव्या बाहेर जात असते आणि बाहेर जात असताना ती चक्क परत वळून आश्चर्यानेच रम्याकडं बघत असते, कारण रम्याने आता जे काही करून दाखवलेलं असतं ते तिला मात्र जमलेलं नसतं आणि त्याच गोष्टीचा तिला त्राससुद्धा होत असतो. तर आता मित्रांनो, त्यानंतर काव्या आपल्या खोलीमध्ये येऊन एकटीच बसलेली असते आणि तिला रम्याने जे काही केलेलं असतं, ती इथे काही बोललेली असते, ते सर्व तिला आठवत असतं. आणि ती म्हणालेली असते की माझं पार्थवरतीच प्रेम आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहील आणि मला फक्त एकच संबंध जोडायचा आहे, माझा आणि पार्थचा. आणि कळत नाही का तुम्हाला, ते सर्व तिला आठवत असतं. आणि काव्या मनातल्या मनात बोलू लागते की रम्याला मानलंच पाहिजे. सगळ्यांच्या समोर बेधडकपणे तिने आपलं प्रेम व्यक्त केलं, जगानं इतकं सुनावलं, घरच्यांनी इतकं अडवलं, लोकांनी विरोध केला आणि पार दुसरा मुलगासुद्धा आणून उभा केला लग्नासाठी. पण तरीसुद्धा ती बिलकुल हललेली नाही, घाबरली नाही, मागेसुद्धा हटली नाही आणि सगळ्यांचं ऐकून घेतलं. पण शेवटी जे पाहिजे होतं ना तेच तिने सांगितलं आणि ते सुद्धा ठणकावून आणि नजरेला नजर देऊन. सरळ ती म्हणाली की पार्थवर माझं प्रेम आहे, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. आणि काय हिंमत आहे तिच्यामध्ये आणि ही हिंमत माझ्यामध्ये का नाही? मी सुद्धा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगू शकले असते की माझं फक्त जीवावरतीच प्रेम आहे, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. तुम्ही कितीसुद्धा चांगला मुलगा आणा, तुम्ही काहीसुद्धा कारण द्या, मी नाही बळी पडणार. पण मी हे का नाही केलं? तर तेव्हा ती असं मनातल्या मनात बोलत असते, तेव्हा तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो आणि पश्चातापसुद्धा होत असतो. तर पुढं ती म्हणते की जीवासुद्धा परत आलेला होता, मला तो म्हणत होता की आपण सगळ्यांना सगळं काही सांगून टाकूयात, पण तेव्हासुद्धा मी हिंमत नाही दाखवली. पण तेव्हाच कशाला? पण आता इतके दिवस झाले तरीसुद्धा मी काहीच बोलू शकले नाही, का माझ्याकडून हिंमत होत नाही? आणि अनुसुद्धा म्हणाली की कसली वाट बघत आहेस, सांगून टाक सगळ्यांना. पण का नाही माझी हिंमत होत? आणि रम्या हिंमत कशी काय करू शकते, एकदा मी तिच्यासोबत बोलून बघू का, असं म्हणून ती थोडंसं थांबते. आणि ती म्हणते की माझे आणि तिचे इतके वाद झालेले आहेत, तर मग ती माझ्यासोबत बोलेल का? पण तरीसुद्धा एकदा बोलून बघतेच, असं म्हणून ती तडक रम्याकडेच जाते. आणि ज्या वेळेस रम्या खोलीचा दरवाजा उघडते आणि समोर काव्याला बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि ती तिला विचारते की काव्या, तू इथे कशी काय आली आहेस? तर तेव्हा काव्या तिला म्हणते की मला तुझ्यासोबत बोलायचं होतं आणि तुझ्यासोबतच बोलायचं होतं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की काव्या, जर तुला मोबाईलच्या विषयावरून काही बोलायचं असेल ना तर त्यासाठी मी तुझी अगोदरच माफी मागितलेली आहे आणि तुला जर हवं असेल ना तर मी परत एकदा माफी मागते. मी तुझ्या फोनला हात लावला, तुझ्या कॅरेक्टरबद्दल वाटेल तसं बोलले आणि रागाच्या भरात तुझ्या आईवडिलांना सुद्धा नको नको ते बोलले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि खरंच माझं चुकलं. तर तेव्हा काव्या तिला
तिला म्हणते की मी त्याबद्दल बोलायला आलेलेच नाही. तर तेव्हा रम्या म्हणते की मग तू कशासाठी आलेली आहेस? तर तेव्हा काव्या तिला सांगते की मी एका वेगळ्याच गोष्टीवरती बोलायला तुझ्यासोबत आलेले आहे आणि मी आत येऊ शकते का? तर तेव्हा रम्या तिला आतमध्ये यायला सांगू लागते आणि त्यानंतर काव्या आतमध्ये येते. तर ती रम्याला म्हणते की तू दरवाजाला कडी लावतेस का? तर तेव्हा रम्या हो म्हणून दरवाजा बंद करून त्याला कडी लावते आणि तिच्या समोर जाऊन तिला म्हणते की आता बोल, तुला काय बोलायचं होतं? तर त्यावर काव्या तिला म्हणते की आता मी थेट मुद्द्यावरतीच येते आणि पुढं ती काय सांगणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळेलच. तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी पार्थकडं गेलेली असते आणि ती पार्थला म्हणते की बाहेर जे काही झालं ना त्याच्यावरती तुम्ही काहीच बोलणार नाही का आणि माझी बहीण इथं सेफ राहील का? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की त्या आता काव्या पार्थ देशमुख आहेत आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. असं बोलल्यानंतर नंदिनी रागानेच तिथून निघून जाते. तर त्यानंतर काव्या पार्थवरती भडकलेली असते आणि ती त्याला म्हणते की एक फोन केला असताना तर ती धावत पळत येऊन तुमच्यासोबत लग्न करायला हजर झाली असती आणि मग त्यावेळेस तुम्ही मला बळीचा बकरा का केलत आणि त्यामुळे मी तुम्हाला माझा नवरा कधीच नाही मानू शकत. मी स्वतः तुमच्या लग्नाची गाठ बांधून देईन जर तुम्ही तयार झालात तर. असं सांगितल्यानंतर मात्र पार्थला सुद्धा जोराचा धक्काच बसतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.